नाशिकमध्ये खासगी सावकारांच्या मुसक्या आवळल्या. वैभव देवरेसह पत्नी आणि साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई. तर रोहित कुंदलवालाला मध्यरात्री ठोकल्या बेड्या. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. सतीश भोसले उर्फ खोक्याची कोर्टातील सुनावणी संपली. खोक्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी. 20 मार्चपर्यंत मुक्काम पोलीस ठाण्यात. बीडमधून पुन्हा एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. धारूरच्या न्यायालय परिसरात झाली मारहाण. जमिनीच्या व्यवहारासाठी आलेल्या लोकांमध्ये झालेला वाद. पोलिसांकडूनच गुन्हा दाखल. मडी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज छाननीला सुरुवात. रूढी परंपरा पाळणाऱ्या व्यापाऱ्यांनाच मिळणार जागा. ग्रामसेवक आणि सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली छाननी. भाजपासोबत गेल्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची वादाहात. दोघांनी आमच्यासोबत यावं, 1 नंबर खुर्ची देऊ. नाना पटोलेंचं आवाहन. तर नानांनी 15 वर्ष विरोधी बाकावरच बसावं. बावनकुळेंचा पलटवार. उद्धव ठाकरे आणि आमचा रंग एकच भगवा. फक्त काही काळ दूर गेले. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर आमच्यासोबत यावं. चंद्रशेखर बावनकुळेंकडून उद्धव ठाकरेंना होळीच्या शुभेच्छा. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी शरद पवारांच्या अनुभवाची आणि मार्गदर्शनाची गरज. त्यांनी आमच्यासोबत यावं. चंद्रशेखर बावनकुळेंचं शरद पवारांना आवाहन. देवेंद्र फडणवीस कर्जमाफीचा शब्द कधी पूर्ण करणार? रस्त्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न रंगाने लिहित बच्चू कडूंचा सरकारला सवाल. राज्यभरात धुळवडीचा उत्साह. राजकीय धुळवडीसह सेलिब्रिटीजची धुळवड. दिवसभर लोकशाही मराठीवर. धुळवडी निमित्त चिकन मटण खरेदीसाठी दुकानाबाहेर मोठी गर्दी. मुंबईत अर्धा किलोमीटरच्या रांगा. तर नागपुरात खरेदीसाठी करावी लागते 2 ते 3 तासांची प्रतीक्षा. मुंबई इंडियन्सची वुमन्स प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये धडक. गुजरातवर दणदणीत विजय. हिली, नताली, हरमनप्रीतची ऐतिहासिक खेळी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.